आजच्या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धाराशिव नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुधाकरराव गुंडगुरुजी, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाला सुरुवात करत आहोत। मी उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचा पूजन करावं। खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर दादांचं स्वागत जिल्हा प्रतिनिधी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देवीदास पाठक हे पुष्पगुच्छ देऊन करते। यानंतर धाराशिव नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांचं स्वागत तरुण भारतचे प्रतिनिधी नागसेन शिवशरण हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन करतील। उपस्थित सुधाकरराव गुंडगुरुजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं स्वागत तरुण भारतचे व्यवस्थापक श्री राजाराम मस्के हे पुष्पगुच्छ देऊन करतील। यानंतर आजच्या व्याख्यानमालेचे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले श्री प्रदीप नणंदकर, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकसत्ता, लातूर जिल्हा प्रतिनिधी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम ज्यांनी केलं त्यांचं स्वागत पाडोळीचे उपसरपंच बाबूराव पुजारी गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। पुजारी गुरुजी हे तरुण भारतचे प्रतिनिधी पण आहेत। यानंतर प्रास्ताविकासाठी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देवीदास पाठक। या दैनिक तरुण भारतच्या श्री गणेशोत्सव व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प या ठिकाणी आज आपण आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी दैनिक तरुण भारतच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले लोकप्रिय खासदार ओमप्रकाश दादा राजे निंबाळकर, धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुधाकररावजी गुंडगुरुजी आणि या व्याख्यानमालेचे व्याख्याते लातूर येथील दैनिक लोकसत्ता, इंद्रधनु या YouTube चॅनलचे संपादक प्रदीप दादा नणंदकर आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी शब्द सुमनाने स्वागत करतो। खरं तर थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, तुमच्या आणि वक्त्यामध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही, पण 1-2 मिनिटांमध्ये या
व्याख्यानमालेचा उद्देश मी आपल्या समोर मांडू इच्छितो की दैनिक तरुण भारतनं हे व्यासपीठ मागील वर्षापासून या शहरात सुरू केलेलं आहे. या निमित्तानं एक वैचारिक आदान प्रदान व्हावे, सद्यस्थितीतील काही विषय लोकांसमोर मांडले जावे आणि लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं श्री गणेशोत्सवाची ही सुरुवात केली स्वातंत्र्यपूर्व काळात, तोच उद्देश घेऊन आजच्या परिस्थितीनुरूप सगळे विषयांचं काही मांडणी व्हावी. त्या निमित्तानं काही वैचारिक बौद्धिक असं लोकांना ऐकायला मिळावं. आज कोविड सारख्या महामारीमधून आपण पुढे आलेलो आहोत, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा काही गोष्टी ह्या 2 वर्षातल्या ज्या लोकांसमोर आल्या पाहिजेत. आणि पार्श्वभूमी या वर्षीची अशी आहे की कोविड मधून आपण पुढे आलो. देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. भारताचं प्रजासत्ताक आता 75 वर्ष पूर्ण करून स्वातंत्र्य 75 वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षात जाते. मग हे सगळं असताना भारतातल्या नागरिकांची ह्या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे, असा एक विषय दैनिक तरुण भारतला आवश्यक वाटला आणि त्या अनुषंगानं आम्ही आज या विषयावर इथे व्याख्यान ठेवलं. काल पहिलं पुष्प प्राध्यापक डॉक्टर रमेश पांडव सरांनी असं गुंफलं की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, आणि आता तिसरं पुष्प 7 तारखेला या ठिकाणी दैनिक तरुण भारतच्या वतीनं योगेश्वर कस्तुरे हे गुंफणार आहेत. ते भारतीय हिंदुस्थानच्या फाळणीची शोकांतिका असा विषय ते इथं मांडणार आहेत. आपल्या सर्व श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे, उपस्थितीमुळे ही व्याख्यानमाला 3 दिवसाची आपण या ठिकाणी यशस्वी करत आहोत. आपल्या सगळ्यांचा पाठिंबा असा तरुण भारतच्या पाठीशी असावा असं मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि आता मी माझं हे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर दादांना मी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेला शुभेच्छा द्याव्या. दैनिक तरुण भारत आणि रूपामाता उद्योग समूह या दोघांच्या संयुक्त विद्यमानं खास गणेशोत्सवानिमित्त तरुण भारत कडनं मला वाटतं दुसरं वर्ष आहे की आपण अशा पद्धतीच्या व्याख्यानमालेचं आयोजन करतोय. त्या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष, आमचे बंधू सन्माननीय नंदुबाई राजे निंबाळकर साहेब, जे प्रमुख व्याख्याते आज या ठिकाणी व्यक्त होणार आहेत ते प्रदीपजी नणंदकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर कुंडकुरजी, सन्माननीय शेषाद्री अण्णा, त्याचबरोबर दिलीप पाठक नारेकर साहेब, बाबुराव पुजारी, युवराजजी नळे, रामदासांना कोळगी साहेब, राजारामजी मस्के, विजय पाटील साहेब आणि दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय देवदास पाठक साहेब, व्यासपीठावर सगळे मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्याची क्षमा मागतो की 6 वाजताचा कार्यक्रम होता. पाठक साहेब खरं तर आम्हाला बसू बी देत नव्हते, पण आमची गाडी पाठक साहेब अशी आहे जनता गाडी आहे आणि जनता गाडीला हात दाखवल्यावर नाही थांबली तर पुन्हा त्याची तक्रार होती. त्याच्यामुळं खरं आज शुक्रवार माझा भेटीचा दिवस असतो आणि प्रत्येक माणूस दूरवरनं, कारण मतदारसंघाचा आवाका जर बघितला तर अगदी त्या कर्नाटक बॉर्डर पासून ती इकडं करमाळा बॉर्डर पर्यंत आणि तेवढ्यात लांबून माणसं आलेली असतात, अपेक्षानं आलेली असतात. समजा एखाद्याचं काम होईल नाही होईल, पण किमान त्याला ऐकून तर घेणं माझी जबाबदारी आहे आणि न ऐकता जर आलो तर मला वाटतंय पुन्हा मग त्याचा फार मोठा प्रमाणात होतो. म्हणून खरं पाठक साहेब, तुमची जरी मला 2-3दा फोन आले असते तर पाठक साहेब म्हणले अरे तर असं असं होते, म्हणलं साहेब मी बी तशाच विवंचनेत अडकलेलो आहे, पण म्हणून खरं तर उशीर झाला त्याच्याबद्दल आपली सगळ्याची क्षमा मागतो. पण उशिराचं कारण सुद्धा मला वाटतंय योग्य होतं, कारण त्यांना टाळून येणं शक्यच नव्हतं. खरं आज इथं बसलेली सगळीच मंडळी, मला वाटते मी लोकसभेत जाण्यामध्ये तुमच्या सगळ्याचाच फार मोठा वाटा आहे, प्रत्येक जणाचा इथं बसलेल्यापैकी सगळे चेहऱ्यांचा. आणि आज मी काम करत असताना आपल्याही व्याख्यानातला विषय असा आहे की बाबा आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पूर्ण झाले, तर आपण कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे आणि ह्याच्यातली नेमकी आव्हानं काय आहेत, ती कशा पद्धतीने आपण पार केली पाहिजे. तर पाठक साहेब, मला याच्यातलं एकच फक्त मी सांगतोय खासदार या नात्यानं की
इतक्या मोठ्या मतदारसंघ असणं हेच मुळात चुकीचं आहे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर तेवढ्या लोकांना न्याय देऊ शकत नसाल, संपर्कात जाऊ शकत नसाल, तर मग शेवटी इतक्या मोठ्या मतदारसंघाला ची जबाबदारी एका माणसावर टाकणं, मला वाटते हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण मी अगदी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत जरी काम करत राहिलो तरी मी सगळ्या लोकांना न्याय देऊ शकत नाही. कारण मी बघतोय, मी स्वतः विधानसभेचा आमदार म्हणून काम केलं, त्यावेळेस साधारणतः 2 तालुके असते, त्यावेळेस आपल्याला करणं शक्य होत आहे. पण ज्यावेळेस 11 तालुक्याचा विषय येतो, 6 विधानसभा मतदारसंघाचा विषय येतो आणि प्रत्येकाची अपेक्षा असते शेवटी की तुम्ही आमचं जे काही म्हणणं आहे किंवा आमचं जे काय कारण आहे ते ऐकावं आणि त्याच्यातनं आमची सोडवणूक करावी. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळ्यात पहिल्यांदा तर या मतदारसंघाच्या बाबतीत विचार व्हायला पाहिजे. मी स्वतः वर पब्लिक ग्रीव्हन्स कमिटी असेल, लॉ कमिटी असेल, तिथं सुद्धा मी हे विषय बऱ्याचदा मांडले की बाबा ही इतका मतदारसंघ तुम्ही एका माणसावर सोपवणं आणि मग त्याला न्याय द्या म्हणणं, मला वाटतं ती अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे काम करणाऱ्या माणसासाठी सुद्धा अशक्यप्राय आहे. त्याच्यामुळं ह्याच्या बाबतीत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. जितकं लहानात लहान मतदारसंघ येतील आणि न्याय देऊ शकणारं प्रतिनिधित्व जर असले तर मला वाटतंय ते फार व्यवस्थित होईल. आणि दुसरी एक मला आता ह्या सगळ्या गोष्टीमधनं एक दिसतंय की अकाउंटेबिलिटी. मी हा विषय तिथंही मांडला की लोकप्रतिनिधीला 5 वर्षाच्या नंतर लोकांच्या पुढे मतदान मागण्यासाठी जावं लागतं, त्यावेळेस त्याचं पूर्ण परीक्षा त्या ठिकाणी होते. चांगला काम करणार असेल तर लोक मतदान टाकतात, जर लोकांना आवडत नसेल तर लोक मत टाकत, म्हणजे तिथं त्याची परीक्षा होऊन जाते. पण मला वाटतंय लोकप्रतिनिधी बरोबरच जरी आम्ही धोरण ठरवत असू, ती धोरणं इम्प्लिमेंट करणारी एक एजन्सी असते, ती म्हणते म्हणजे तुमचे सगळे अधिकारी बरोबर, आणि त्यांची मात्र अकाउंटेबिलिटी जर आपण कॅल्क्युलेट केली तर काहीच नसते. एकदा सिलेक्शन झालं तहसीलदारचं की पुन्हा त्याचं प्रमोशन ठरलेलं असतंय, एकदा सिलेक्शन झालं तुमचं IAS च्या अधिकारी त्याचं प्रमोशन ठरलेलं असतंय. पण तो ज्या ठिकाणी ज्या तालुक्याच्या ठिकाणी जातोय, गुंडसाहेब कधी आले तर आता झाले का की गुंडसाहेबांचं मी स्वागत करतो. आणि मग त्याचं काम कशा पद्धतीने होत आहे, कारण मला वाटतंय की ह्या सगळ्या तालुक्यातल्या जर सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, व्यवस्थित काम केलं, तर बरेचसे प्रश्न मला वाटतंय सुटण्यासारखे असतात आणि मग त्याचा ताण लोकप्रतिनिधीवर येत नाही. पण मी बघितलं की काही तालुक्याचे तहसीलदार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि काही तालुक्याचे तहसीलदार असे असतात की पार ती म्हणजे म्हैस हाकलायची जी असती रस्त्यावरून तशी काहीशी परिस्थिती असते. आणि मग त्याचा परिणाम किंवा त्याचं नुकसान कुणाला भोगावं लागतं, त्याचं नुकसान मला वाटतं सामान्य माणसाला भोगावं लागतं. एक साधं उदाहरण सांगतो की आता परवाचा झालेला पाऊस औसामध्ये, निलंग्यामध्ये, तिथलं तहसीलदार असतील, BDO असतील, तुमचा तालुका कृषी अधिकारी असेल, ते टीम म्हणून काम करत होते. आणि टीम म्हणून काम करत असताना झालेल्या नुकसानीची आकडेवारी पाठवत असताना कुठेही कंजूसी न करता अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी जवळपास 99,000 हेक्टर क्षेत्र होतं तुमचं सोयाबीनचा पेरा झालेलं, त्याच्यापेक्षा जवळपास 80%, 70% क्षेत्र त्यांनी त्या ठिकाणी बाधित क्षेत्र म्हणून पाठवलं. आता नुकसान मी तिथलंही बघून आलोय, नुकसान मी धाराशिवचंही बघितलंय, नुकसान मी कळंबचंही बघितलंय, आणि त्याची तुलना आपल्या बरोबर केली तर तिथं फक्त 10% क्षेत्र दाखवलं. म्हणजे अशा पद्धतीचा विरोधाभास, चांगलं काम करणारे, वाईट काम करणारे, मला वाटतं असं दिसून येते. त्यामुळे त्यांची सुद्धा अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. त्यांची सुद्धा जर चांगलं काम केलं तर तहसीलदारचं तुम्ही उपजिल्हाधिकारी करा, SDO करा, पण जर खराब काम केलं तर तहसीलदारला नायब तहसीलदार करून टाका. मला वाटतं ह्या पद्धतीनं सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि लोकांशी निगडीत असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि लोकांच्या जीवनमानावर फार प्रभाव टाकणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ह्याच्या बाबतीत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. तशी विनंती मी केली. परवा आमच्याकडं UPSC कमिशनचे चेअरमन, आपले SSC चे सगळे चेअरमन आले होते. मी त्यांना हीच विनंती केली की तुम्ही अधिकारी सिलेक्ट करून पाठवतात, काही हुशार असते, चांगल्या पद्धतीचं काम करते, पण त्यांची अकाउंटेबिलिटी म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्यांना प्रमोशन आणि खराब काम केलं असेल तर डिमोशन. मला वाटतं ही सिस्टीम सुद्धा कुठेतरी अडॉप्ट करणं गरजेचं आहे. तरच मला वाटतंय व्यवस्थित पद्धतीनं प्रशासन म्हणा, शासन म्हणा हे चांगल्या पद्धतीनं काम करू शकल. एवढाच विषय मला मांडायचा होता. खरं तर मला 2च मिनिटं दिली होती. तुम्हाला सगळ्यांना आम्हाला ऐकायचंय, त्याच्यामुळं फक्त पाठक साहेब माझी विनंती एवढीच आहे की साहेबांचं थोडंसं सुरू झालं की आम्हाला परवानगी करणं, आमचं अर्ध राहिलेलं काम मी त्यांना सांगून आलोय की मी 10 ते 20 मिनिटात आलो म्हणून. त्यामुळे मला फक्त आपली सगळ्याची क्षमा मागून मला फक्त जायची परवानगी द्यावी एवढी विनंती करतो. या व्याख्यानमालेसाठी आज मला इथं येता आलं, आपल्या सर्वांशी संवाद साधता आला आणि आपल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून असंख्य
त्या ठिकाणी श्रोत्यांना एक वेगळ्या प्रकारचं की नेमकं आपण कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे, कशा पद्धतीनं प्रगती करतोय ह्याच्या बाबतीत सुद्धा या देशाचं विवेचन होत आहे. याच्याबद्दल संयोजकाचे सुद्धा आभार मानतो, आपल्या सगळ्याचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आजचा जो विषय आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची दशा आणि दिशा हा विषय मांडण्यासाठी आपल्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री प्रदीप नणंदकर उपस्थित आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. ते ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकसत्ता लातूरचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम कार्यकर्ते म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी यापूर्वी विद्यार्थी अवस्थेपासून केलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम त्यांनी केले. सध्या ते इंद्रधनु हे यूट्यूब चॅनल चालवतात, आपल्याला ज्ञात आहे. तसेच विद्यार्थी सेवा सहयोग निधी ठाणे या संस्थेचे ते लातूर जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांचा विषय आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची दशा आणि दिशा. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय. व्याख्यानाचा विषय हा खरं म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा आहे. आमचे मित्र, त्यांचं नाव विसरलो, अशोक सावंतजी, ते पण आज खास उपस्थित आहेत. हा विषय आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपल्यापैकी कोणालाही जरी सांगितलं की या विषयावरती बोला तर तासभर कोणीही बोलेल. त्यामुळे तुमचं प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. म्हणजे माझा अजिबात असा दावा नाही मी काहीतरी वेगळं सांगणार आहे. कारण आपण जे सगळं अनुभवतोय, फक्त जे तरुण भारतनी विषय दिलेला आहे, एकत्रितपणे सर्वांनी सामूहिक चिंतन करावं याच्यासाठीचा हा विषय आहे. कारण ह्या विषयामध्ये नवं काही नाही आहे. पण गेल्या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या काळात सुरुवातीचा काळ कसा होता इथपासून, कारण अगदीच इंग्रजांच्या, आपण सगळेजण जे इतिहास शिकलेलो आहेत आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे फार तपशील म्हणजे मोगलांचं राज्य काय होतं, पूर्वीचा काळ काय होता, सोन्याचा दुर्ग, मी ह्या तपशिलात जाणार नाही. पण स्वातंत्र्य मिळताना आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्याच्या विषयामध्ये जे एक आंदोलन आपल्याकडे झालं, 2 प्रकारचं आंदोलन होतं. एक महात्मा गांधी यांची चले जावची चळवळ ही अहिंसा तत्वानी आणि अहिंसेनं काही मिळणार नाही, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे असा एक जहाल गट होता. मग त्या जहाल गटामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर ही नावं पण आपल्याला माहिती आहेत. आंबेडकर त्याच्यामध्येच होते. मोठी यादी आहे. त्यावेळेला स्वातंत्र्याच्या वेळेला की अगोदर स्वातंत्र्य का अगोदर समाज सुधारणा असा एक प्रमुख विषय चर्चेत होता. तोही आपल्याला माहिती आहे. आगरकर आहे, तर रानडे आहे. हा पंथ असं म्हणत होता की यातल्या समाजातल्या ज्या सुधारणा आहेत ना त्या पहिल्यांदा व्हायला पाहिजेत, पुन्हा स्वातंत्र्य मिळू द्या. पण स्वातंत्र्य अगोदर पाहिजे याचा आग्रह धरणारा गट हा अतिशय मोठा होता. त्यांचं म्हणणं होतं की अगोदर ह्या विदेशी मंडळींना हाकलून देऊ, मग पुन्हा आपण दुरुस्त करूया. म्हणजे या काळामध्ये जी आंदोलन झाली आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हे एका दिवसात स्वातंत्र्य मिळालेलं नाही. म्हणजे स्वातंत्र्य केवळ चले जावचा नारा दिला गांधीजींनी 1942 आणि मग लगेच 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्य मिळालं असं झालेलं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जी आझाद हिंद सेना सुरू केली, बघा आपण सहज मागे वळून बघताना 12 देशामध्ये आझाद हिंद सेनेचं सैनिक होतं. 12 देशात. मग त्यावेळेला दळणवळणाची साधनं काय होती, एकमेकांना ते कळत कसं असेल, तिथलं कंट्रोलिंग कसं असेल, आणि म्हणजे इंग्रजांना भीती वाटत होती की कुठून येतील, कधी अटॅक करतील सांगता येत नाही. म्हणजे जहाल गट जो होता ना त्याचं देखील अतिशय मोठं योगदान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. भगतसिंग, राजगुरू, क्रांतिकारकांच्या सगळे तपशील माहिती आहेत. हे तपशील फार सांगणार नाहीये, कारण हे फक्त मुद्दे यात आपण चर्चेत घेणार आहोत. म्हणजे यात झालं कसं की अनेकांनी आपापल्या परीनं जे जमेल तसं या देशासाठीचं योगदान दिलंय. म्हणजे आम्हाला शाळेत असताना एक कविता होती, अनामवीरा, त्या कवितेचं नाव. अनामवीरा जेथे जहाला तुझा जीवनांत,
स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटलीन वात. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाठी जळावयास्तव संसारातून उठो या जाशी. मीतपणाने तमी लोपती संधेच्या रेषा मरणामध्ये मलिन होशी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले नाव रियासतीवर जसे नोंदले कुणी तुझे नाव. तो कवी काय म्हणतो हे सगळं अनवीर आहे, काही नाही त्याचं कुठं नाव नाही काही नाही. म्हणजे तो गेल्यानंतर तिथं दिवा देखील लावलेला नाही. असे लाखो लोक होते की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलंय आणि गांधींच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग दिला. मिठाचा सत्याग्रह असेल, गांधीजी देखील मिठाचा सत्याग्रह. कुठल्याही माणसाला सरसकट सगळेजण देशासाठी बोलू शकत नाही, पण त्याला वाटतंय देशासाठी काही करावं, तर अशा सामान्य लोकांचा सहभाग घेण्यासाठी काय करायचा तर मिठाचा सत्याग्रह. मग तेव्हाही आम्हाला शाळेत असताना उचललेले असं तू मीठ मुठं भर साम्राज्याचा रचना पाया अशी कविता होती. म्हणजे त्यांनी मुठभर मीठ उचललं, त्यातून स्वातंत्र्य लढा उभा राहिला. त्यामुळे दोन्ही जहाल गट आणि मवाळ गट यांचं तेवढंच तुल्यबळ योगदान होतं. स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज गेले, आपल्याला तोही इतिहास माहिती आहे. ते सुखासुखी स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला मिळू दिलं नाही. हिंदुस्थानच्या फाळणीचा स्वतंत्र विषय ठेवलाय, तो तपशील 7 तारखेला व्याख्यानामध्ये आपल्याला मिळेल, त्यामुळे त्या विषयात मी जाणार नाही. पण त्यानंतर 1947 पासून ते आजपर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये काय काय झालं. आता एक वर्ग असा आहे की काही झालेलं नाही, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे काही झालं म्हणजे अनेक भरपूर गोष्टी व्हायच्या असल्यामुळे जे झालंय त्याला काही झालं नाही असं म्हणणारा एक वर्ग आहे. पण आपण 75 वर्षाच्या वाटचालीत हे बघताना काय काय झालंय हे खरंच नीट बघितलं पाहिजे. कारण आपल्या देशातल्या एकाही खेडेगावात नळाद्वारे पाणी मिळत नव्हतं. 15 ऑगस्ट 1947 ला एकाही खेडेगावामध्ये नळाला पाणी नव्हतं. नळाद्वारे म्हणजे सोयी होत्या, विहीर होती, याड होतं, बाकी असेल. आज आपले पंतप्रधान त्यांची काय घोषणा आहे, हर घर जल. आता ही या घोषणेपर्यंत येणं हा एक दिवसाचा प्रवास आहे का? 75 वर्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याचा परिपाक म्हणून नरेंद्र मोदी हे धाडस करू शकतात. म्हणजे आपल्या किती गोष्टी झाल्या. म्हणजे अगदी समजा टेलिफोनचा विषय असेल तर आपल्या संपूर्ण देशभरामध्ये मिळून 15 ऑगस्ट 1947 ला केवळ 3000 टेलिफोन होते. संपूर्ण देशात सांगतो मी. आता 3000 टेलिफोनचा आता 100 कोटीचा आकडा कधीच पार केलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे अगदी मोबाईल इंटरनेट कनेक्शन आणि हे भरपूर पोहोचत आहे. हे एका दिवसात झालं का? यात आपल्या देशात आजवर झालेल्या सगळ्या पंतप्रधानांचं मोठं योगदान आहे. 17 वर्ष पंडित नेहरू हे पंतप्रधान होते. त्या काळात म्हणजे आपली जेव्हा घटना तयार केली, आंबेडकरांनी फार पुढचा विचार केला होता. त्यांनी जे मुद्दे मांडले होते, धर्मनिरपेक्षता असेल, मिश्र अर्थव्यवस्था असेल, ह्या सगळ्या विषयात सर्वांना बरोबर घेऊन चालणं आणि सर्वांचं समाधान करणं हे अतिशय काम अवघड असतं. आपल्याला माहिती आहे, आपलं एक साधं आपल्याला घर चालवायचं असतं तर किती अडचणी येतात. अख्खा एवढा मोठा देश चालवायचा आहे. देशातल्या ज्या सगळ्या सुविधा प्रश्न, हे प्रश्न सोडवत आपल्याला पुढे वाटचाल करायची असते. हो, म्हणजे आपल्याकडच्या ह्या सगळ्या सुविधा ह्या एका दिवसात होत नाहीत ना. म्हणजे बघा, जसं मी सांगितलं नळाच्या पाण्याचं असेल, आपल्याकडे 90% खेड्यामध्ये डॉक्टर नव्हता, दवाखाने नव्हते,
आजची स्थिती ही अतिशय उत्तम आहे. तरी देखील कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलंय उत्तम आहे म्हणजे काय आहे, म्हणजे डॉक्टर नाही म्हणून जे लोकांना हाल झाले, औषधाच्या विषयामध्ये आपण फार प्रगत आहोत असं वाटत होतं आपल्याला, किती अडचणी आल्या आपण हे लक्षात घेतो. म्हणून आपल्याला आणखी कुठला टप्पा गाठायचा आहे, तेव्हा आपल्याकडच्या ज्या सुविधा आहेत आपल्याला वाटत होतं भरपूर सुविधा आहेत, परंतु यामध्ये मग आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी परिस्थिती बघून सगळीकडचा पैसा आरोग्य विषयाला वळवला आणि आणखीन काही वर्ष लागतील. म्हणजे औषध, दवाखाना, डॉक्टर या विषयामध्ये देखील आपली चांगली प्रगती झालेली आहे. पण शिक्षणाच्या विषयामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या त्या दरम्यान काय अवस्था होती माहिती आहे का? आपल्या मराठवाड्यात फक्त औरंगाबादला इंटरपर्यंत म्हणजे 12वी पर्यंत एक कॉलेज होतं आणि त्यानंतर सगळ्या जिल्ह्यामध्ये एक हायस्कूल होतं, जिल्ह्यात एक हायस्कूल. म्हणजे आपल्या सगळे जे आपले आजोबा बाकी ज्येष्ठ मंडळी सांगत असतील की आमचं सगळं शिक्षण हैदराबादला झालं. सुविधाच नव्हती. तिथून आता काय सुविधा आहेत, आता किती कॉलेजेस झालेले आहेत, 800 विद्यापीठ आहेत आपल्या देशात, 800 विद्यापीठ आहेत. कोणत्या कोणत्या विषयातली प्रगती म्हणजे शिक्षणाची आजची जी झालेली प्रगती आहे, व्यावसायिक शिक्षण असेल, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, व्यावसायिक विषय किती आहेत. म्हणजे बघा IIT म्हणजे आपल्याकडे फक्त सुरुवातीला म्हणजे नेहरूंनी 4 ठिकाणी IIT कॉलेजेस सुरू केले. त्याला प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. ते वाढत वाढत आता सध्या देशात 22 IIT आहेत. 4 चे 22 होऊ शकले. आता सगळ्या राज्यात IIT करण्याची कल्पना पुढे आहे. म्हणजे शिक्षणातली ही जी प्रगती आहे म्हणजे केवळ औषध निर्माण या विषयामध्ये 4500 हे कॉलेजेस आहेत औषध निर्माणचे. म्हणजे पदवीपर्यंतचे त्या जवळपास आकडा हा 3-1000चा आहे आणि उरलेल्या पदविकाचे आहेत. 100 कंपन्या आहेत औषधांच्या. म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट मध्ये पुण्याच्या कोवॅक्सिन जी लस निघाली ना, ज्याचं जगभर आपण ती देऊ शकतो. म्हणजे मोदींचं वेगवेगळ्या देशांनी त्यावेळेला कौतुक केलं की आपल्या देशाकडे थोडे दुर्लक्ष झालं चालेल, पण जगात जिथं गरज आहे आपण ती लस निर्यात करू शकलो. म्हणजे या क्षेत्रातली आपली झालेली जी प्रगती आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की एक काय होता आपला, आता आपल्याला लहानपण आठवा तुम्ही, रेडिओ घरात असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं. म्हणजे घरात गावातच 2-4 जणांच्याकडे रेडिओ राहायचे किंवा सायकल असणं हे देखील श्रीमंतीचं लक्षण होतं. आता काय अवस्था आहे, म्हणजे जुनी सगळी मंडळी सांगतात की बिनाका गीत मला ऐकायला गावातल्या किराणा मालाच्या दुकानावरती, त्यानंतर मग काही वेळेला ग्रामपंचायतीवरती रेडिओ होता, तिथं होतं. अर्थात ते ग्रामपंचायत रेडिओला वेळ लागला बराच. आज काय अवस्था आहे, आता टीव्ही आउटडेटेड झाला. ते डब्बे जे होते, कारण सगळं डिजिटलायझेशन झालंय, तुमच्या मोबाईल मध्येच सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे बातम्यापासून समजा नुसते चॅनल्स बघा, किती चॅनल्स आहेत आपल्या देशामध्ये, 350 न्यूज चॅनल्स आहेत. वर्तमानपत्राची संख्या तर म्हणजे मोजताच येत नाही, रोज 1-22 वर्तमानपत्र निघतात. ही जी एका अर्थाने प्रगतीच आहे ना, ही जी प्रगती झाली ही एका दिवसातली नाही. म्हणजे या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये काय काय झालंय बघावं लागेल आपल्याला. कारण जेव्हा आपण काही झालं नाही, काय झालं नाही याचा पण आपण म्हणजे परामर्श घेऊया, त्यावरही चर्चा करूया. पण काय झालंय याची चर्चा नक्कीच केली पाहिजे. आता आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे उद्योग विषयामधल्या संशोधनाच्या ज्या आपल्या शाळा प्रयोगशाळा होत्या, सध्या आता 40 प्रयोगशाळा आहेत उद्योग विषयामध्ये आणि 4600 सायंटिस्ट आहेत या विषयात.
4,600 सायंटिस्ट आणि सुमारे 8,000 तंत्रज्ञ कार्यरत आहेत. म्हणजे बघा, इंडस्ट्री विषयामध्ये आपली जी प्रगती झाली, म्हणजे आपल्याकडे सुई देखील तयार होत नव्हती, म्हणजे त्याचा कारखाना नव्हता. हे मी कशासाठी सांगायला की हे 1947 स्टेज आहे बरं का. कारण आपल्याकडे काय काय होतं हे सांगायचं तर तो एक काळ मोठा होऊन गेला. म्हणजे आपल्याकडचं नालंदा तक्षशिला विद्यापीठ होतं, म्हणजे आपल्याकडच्या शेती विषयातली प्रगती ही प्रचंड होती. पण 1947 सालची स्थिती सांगतोय, म्हणजे सुई जिथे देखील म्हणजे तयार होत नव्हती, त्या आपल्या देशामध्ये आजच विक्रांचं हे केलं ना, लोकार्पण संपूर्णपणे स्वदेशी. म्हणजे आता विमान आहेत, रणगाड्या, स्पेअर पार्ट्स, कुठली गोष्ट होत नाही असं नाही. उद्योग क्षेत्रातली आपली जी भरारी आहे त्याचं जगभर कौतुक होत आहे. म्हणजे आपल्याकडचे आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत, उद्योगातले आंतरराष्ट्रीय पेटंट हे आहेत 1971 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पेटंट, आणि भारतीय म्हणजे आपल्या देशातले पेटंट जे आहेत ते आहेत 1371 पेटंट. एवढी आपली उद्योग विषयामधली प्रगती आहे. तर टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था, ज्याला इस्रो म्हटलं जातं, त्याच्या मार्फत अवकाशामधली जे प्रगती झाली, म्हणजे चंद्रावरती आपलं यान गेलं होतं. आपल्याला माहित आहे की अमेरिकेतलं पहिलं यान अमेरिकेतलं गेलं, पण त्यानंतर काही वर्ष लागली, पण आपलं यान चंद्रावरती गेलं. आपलं यान मंगळावरती गेलं, म्हणजे मंगळावरती पाणी आहे आणि पहिल्यांदा गेलं यान, पहिल्यांदा सोडलं, यशस्वी झालं, आणि मंगळावर पाणी आहे याची पहिली माहिती जगाला आपण दिली. हे आपलं कॉन्ट्रीब्युशन काय या विषयातलं हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचं विभाग IT, आज IT क्षेत्राबद्दल आपण जगात म्हणजे आपल्याला सर्वांना हे ज्ञान आहे, अमेरिकेमध्ये जरी IT क्षेत्रातल्या इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर असल्या तरी ते चालवणारे जे तंत्रज्ञ आहेत ते सगळे म्हणजे बहुतांशी भारतीय आहेत. म्हणजे निरनिराळ्या जगातल्या कंपन्यांचे जे CEO आहेत, मुख्य चालवणारे, त्यात भारतीय लोकांचं कॉन्ट्रीब्युशन हे मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे अशा आपल्याकडच्या सुविधा कुठून कुठपर्यंतचा प्रवास आहे, आपल्याकडे काहीच नव्हतं. संरक्षणाच्या विषयामध्ये जसं मी आता उल्लेख केला, आता 60% आपण आत्मनिर्भर आहोत. संरक्षण विषयातले जे शस्त्रास्त्र आहेत ना, 60% आपल्या देशात तयार होतात. अजून याच्यावरती आत्मनिर्भरता याला 40% अजून उणीव आहे, पण 60% आपण स्वातंत्र्याच्या वेळेला आपल्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे गेल्या 75 वर्षामध्ये हा टप्पा 60% पर्यंत आलाय. आता शेतीच्या विषयामध्ये हा आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की आपल्याकडचं शेतीचं उत्पादन, पुन्हा ही तुलना 1947, कारण त्यापूर्वी इंग्रजांच्या अगोदर आपल्या देशातली शेती ही एवढी उत्तम होती की जगात, समजा आता आपण तांदळाचे वाण बघतो की नाही, बासमती पासून आपल्याकडे जवळपास 150 एकट्या तांदळाचे वाण होते, आणि एकरी म्हणतो मी 40 क्विंटल उत्पन्न निघणाऱ्या तांदळाच्या व्हरायटी आपल्याकडे होत्या. पण इंग्रजांनी जेव्हा जाताना ह्या सगळ्या गोष्टी केल्या, काही शिल्लकच ठेवलं नाही इकडे, आणि तिकडून बियाणे येत आहे प्रयोग होऊन. मग असं वाटतं की चला, म्हणजे बाहेरून आलं ना, विदेशातून आलं. पण जेव्हा 1947 साली जी स्थिती होती आपल्या देशातल्या शेतीची, खायचे वाटे होते, कारण लोकसंख्या झपाट्याने वाढत होती पण उत्पादनच वाढत नव्हतं. 1972 पुन्हा आपल्या देशातली दुष्काळाची श्रृंखला, दर 4 वर्षाला दुष्काळ, आणि अक्षरशः लाखो लोक दुष्काळामध्ये मरण पावले. 1972चा दुष्काळ तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलाय. आपल्या जे ज्येष्ठ मंडळी आहे, अमेरिकन मिलो खावं लागली, सुकडी खावी लागली, संपूर्ण देशभर चिंतेचं वातावरण होतं. पाण्याच्या विषयामध्ये म्हणजे गावची जी विहीर असेल
तिथे त्या झऱ्याच्या शेजारी वाटी घेऊन बसून वाटीनं घागर भरून असं सगळं खेडोपाड्याचं चित्र होतं. म्हणजे काय होईल पुढे हे माहितीच नव्हतं लोकांना. तिथपासून आतापर्यंत काय प्रगती झाली शेतीच्या विषयामध्ये. आज मग आपल्याला सगळे माहिती आहे, हरित क्रांती आहे, मग स्वामीनाथन असतील, अनेकांनी. तर ह्यात कुठे टप्पा आहे आता? आपल्याकडे लोकसंख्या जी 33 कोटी होती ती आता 135 कोटी आहे. 135 कोटीचे लोक 2 वर्ष खाऊ शकतील एवढा गहू आहे, एवढा तांदूळ आहे. संपूर्ण जगात दुधाचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. डेन्मार्क, नेदरलँडला देखील आपण मागे टाकलाय. कोणते विषय नाहीये म्हणजे शेतीसारख्या विषयामध्ये ही प्रगती हा एका दिवसाचा विषय नाही. म्हणजे केवळ आपल्या तंत्रज्ञानाने नव्या व्हरायटी आणल्या एवढंच नाही, आमच्या देशातल्या शेतकऱ्यांचं कौतुक आहे. कारण हे सगळं अडॉप्शन केलं, काळानुरूप बदल करत गेले. म्हणजे केवळ बैलावरची शेती जी पूर्वीची होती आता यांत्रिकीकरण झालंय. आता ड्रोन न फवारण्यात आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण हे बघतोय. पण ही चांगली प्रगती आहे, हे चांगलं लक्षण आहे. फळाच्या विषयामध्ये आज बारमाही प्रत्येक गावात बाजारपेठ आहे फळांच्या आणि फळं खाणारे लोक आहेत. हे तेवढे पैसे पण लोकांकडे आहेत. म्हणजे अगोदरच्या काळातली जी आर्थिक स्थिती होती, किती पगार आहे महिन्याला? 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. आता 150-200 रुपयेला दिवसाच्या रोजगाराला 500 रुपये द्यावं लागते, 400-500 रुपये. ही प्रगती झाली ना, आहेच की नाही? ठीक आहे, तर रुपयाचं अवमूल्यन झालंय तरी देखील ही आर्थिक लोकांच्या खिशामध्ये पैसे खुळखुळत आहेत. आता ह्याचे दुष्परिणाम हा एक वेगळा विषय आहे, तो आपण पुढच्या टप्प्यात बोलूया. म्हणजे सुख लुटणं जे आहे ना, त्यात सध्या आपण भोगतो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याच्या नावाखाली ज्या गोष्टी चालतात त्यात ते जे म्हटलं की औषध निर्माण या विषयातले पदवी आणि पदविका महाविद्यालयाचा विषय सांगितला. माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग या विषयामधले देखील आपली मोठी प्रगती आहे. 40,000 महाविद्यालय आहेत आपल्या देशात, 40,000 महाविद्यालय आहेत. आणि बघा कसं आहे की गणित विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपलं जगावरती प्रभुत्व भारतीय माणसाला प्राधान्य का दिलं जातं? कुठेही विचारा तुम्ही की पहिल्यांदा भारतीय माणूस सिलेक्ट होतो, याचं कारण आपलं गणितात. आणि याचं त्याच्या मूलभूत कारण काय? लहानपणी जे शाळांमध्ये पाढे म्हणून घेतले जाते, पाढे शाळेत घरी तोंडपाठ. आता आवडकी म्हणजे काय असं विचारलं तर सांगता येणार नाही आताच्या पिढीला. आताच्या पिढीला पहिलीच्या लेकराला देखील कॅल्क्युलेटर आहे, पाढे म्हणतच नाही. आणि म्हणतात काय गरज आहे येतं ना हे कॅल्क्युलेटर वरती. पण त्याचे जे दुष्परिणाम होणार आहेत, मी जे म्हणलं की अमेरिकेत आणि जगभरात सगळं मान होता, जर तुमचा गणिताचा पाया जर कच्चा झाला ना तर काय होणार? म्हणजे शिक्षणात आपली प्रगती झाली का? नक्की झाली, पण ह्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते भीषण होणार आहेत. शिक्षणाचा आपला जो हेतू आहे तो शिक्षणाचा हेतू हा मूलभूत माणूस म्हणून तो तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आज आपल्या आता एक खरं हे जे सगळे मुद्दे आहेत ना, एक विषय एका व्याख्यानाचा विषय म्हणजे शेतीवर स्वतंत्र तासाचं व्याख्यान होऊ शकतं. शिक्षणाच्या विषयामध्ये आपल्यालाही सर्वांना माहिती आहे. म्हणजे पूर्वीच्या शिक्षण, पूर्वीचा 7वी पास माणूस आणि आताचा ग्रॅज्युएट जर घेतला तर पूर्वीचा 7वीचा पास माणूस त्याला ऐकत नाही. म्हणजे कशाही अर्थाने, म्हणजे अभ्यासात म्हणा कोणतीही गोष्ट विचारू द्या. कारण काय झालंय, आपण माहिती आणि ज्ञान यातला फार मोठा फरक करतोय. होतंय आपल्याला असं वाटतं की आता बघा तुम्ही घरोघरी लेकरं आपले लहान मोबाईल, काय आमचं ते नातू आहे म्हणून, अरे ते मोबाईल असं लगेच त्यांना व्हॉट्सअप पाठवते म्हणे 2-2.5 वर्षाचं 3 वर्षाचं. आता तुमच्या लहानपणी तुम्ही बघितलं नव्हतं मोबाईल ना, माहितीच नाही. मी काही मानसशास्त्रज्ञांबरोबर चर्चा केली की आत्ताची पिढी ही हुशार आहे का? तर ते म्हणाले हुशार नाही, त्याला माहिती आहे. आपली जुनी पिढी आणि नवी पिढी हुशारीत काही फरक नाही, त्यांच्या माहितीत फरक आहे. माहिती आणि ज्ञान काय झालंय,
सगळी माहिती दिली जाते, ज्ञानात भर पडतीये का? म्हणजे आपण पुन्हा एकदा आठवा की आपले शिक्षक जी काळजी घेत होते, आता असं म्हटलं जात होतं की शिक्षकांना किती कमी पगार आहे. आता शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू आहे. एक तरी शिक्षक दाखवा की जो खेडेगावात मुक्कामाला थांबतो. एक शिक्षक दाखवा आपल्या देशात, कोणीच थांबत नाही. त्या गावचा असला तर तरी देखील त्याच्या शहरात घर असते आणि जाणे न करतो. आता हे सगळे शिक्षक कोणत्याही गावात जिल्हा केंद्रात राहतात, 4 जण 4 व्हीलर घेऊन जातात. तुम्ही ठीक आहे 4 व्हीलरला जा. शाळेची जी वेळ आहे ना, म्हणजे घंटी होण्या अगोदरच गायब. मुलांचा शिक्षण पुन्हा इतके प्रॉब्लेम आहेत, मग खिचडीपासून अनेक गोष्टी, मग प्रत्येक वेळचे आंदोलन होतात. सरकार बदलतं, धोरण बदलतात. प्रत्येक आलेलं जे सरकार काय व्हायला पाहिजे, जगात कसं आहे की एक विषय जर समजा शिक्षण, तर शिक्षणाचं देशाचं धोरण असतं. सरकार कुठलंही बदलू दे, ते धोरण पुढे नेण्याची पद्धत असते. आमच्या देशात असं नाही. आमच्या देशात सरकार बदललं की धोरण बदलतं, मंत्री बदलला धोरण बदलतं. आणि मग तो सांगतो, म्हणजे आता आपल्या लेटेस्ट सगळीकडे शिक्षकाचा फोटो लावायचा. फोटो फोटो कशासाठी लावायचा, काही लॉजिक त्याचं? कारण शिक्षकाचा फोटो वर्गात आणि शिक्षक बाहेर असेल तर काय उपयोग? ह्या विषयामध्ये काही शिक्षक संघटना आता मांडतात भूमिका, पण त्यांच्यात तेवढं धाडस नाही. असं बोलायला स्वतः पाहिजे. स्वतः मी करणारा जर असेल तर बोलू शकतो. हे कुठं आहे? शिक्षणाच्या विषयामध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत होत आहे काय? म्हणजे आपण आता इंग्रज जाऊन 75 वर्ष झाली, त्या काळात त्यांनी जी पुलं बांधलेली होती तिकडनं अजूनही मेल येतात. अमुक अमुक गावातला अमुक अमुक पूल आम्ही बांधलेला होता, त्याची एकूण आता संपलंय, ते पूल पाडला पाहिजे अशी स्थिती आहे, असे मेल आपल्या देशातल्या सरकारला येतात आणि आपली यंत्रणा त्याची दखलही घेत नाही. पूल पडून माणसं मेल्यावर मग ते मेल आठवते त्यांना. म्हणजे आता आपल्याकडे रस्ता झाला, 2 वर्षातच रस्ता गायब होतो, 2 वर्षातच रस्ता वाहून जातो. म्हणजे हे आमचे जे इंजिनियर आहेत, गडबड कोणात आहे? इंजिनियर मध्ये आहे, कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे, प्रशासकीय अधिकारी जे आताच ओमराजेंनी उल्लेख केला. मग कोणाची जबाबदारी, कोणाची आहे? देश म्हणून आम्ही पुढे जाताना माझं काही नातं आहे की नाही? म्हणजे शिक्षणामध्ये जगण्याचा दृष्टिकोन, म्हणजे अर्थार्जन तुमचं करणं आहे, पण मी हे शिकलो, म्हणजे जुनी पिढी मी जो काही आहे तो माझ्या शिक्षकांमुळे आहे असं अभिमानाने म्हणते. आणि अजूनही रस्त्यात जरी शिक्षक दिसलं तर त्याच्या पाय पडतात. पण आताच्या कोणत्या विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्या शिक्षकाच्या पाया पडावं? आता असे म्हणजे ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं अशी माणसं हळूहळू कमी होत चाललेली आहेत. ही जबाबदारी कोणाची? नेमकं चुकतंय कुठं? बरं, आपण आकडा आता जसं संशोधन आहे, शिक्षण विषयामधले तज्ञ लोक आहेत, NGO आहेत, काही खाजगी शाळा आहेत, चांगलं नाही असं नाही आहे, चांगल्या अनेक गोष्टी करत आहेत, पण ओव्हरऑल धोरण म्हणून जे आहे ना, त्यांचा आमचा लॅक्युना कुठे आहे? म्हणजे आता समजा कामगारांसारखा विषय आहे, बाल कामगार, मोठी समस्या आपल्याकडे, ऊसतोड कामगारांचा विषय. आता हे बोलतील तेवढे विषय कमी आहेत. आता बाल कामगारांच्या विषयामध्ये सरकारने कायदे केलेत, सरकारने नियम केलेत, अंमलबजावणी किती होते? किती हॉटेलमध्ये लहान लेकरं हे ते काम करतात. आता होतंय असं की त्याला खायलाच मिळत नाही, तर त्यांनी काय करायचं? केवळ कायदा म्हणून मग पाय करून बघायचं का? मग एखादा हॉटेलचा मालक सांगतो की बाबा मी त्याच्यावर उपकार तर करायलोय, तू उपाशी मेला असतं ना. म्हणून देश म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. मला सांगा की आता महिलांच्या विषयामध्ये 50% महिला आहेत. म्हणजे 75 वर्षामध्ये कुठून कुठपर्यंत प्रगती झाली. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, बाई घराच्या बाहेर पडत नव्हती, डोक्यावरचा पदर आणि ती बाई घरातच, असं स्थिती होती. आज किती प्रगती झाली आहे. आज
खेडेगावातल्या आपणही रोडला आपल्या आजूबाजूला बघतो, पोरी आपल्या वडिलाला मोटरसायकलवर मागे बसवून ती पोरगी मोटरसायकल चालवते. जे जुने माणसं आहेत ना, आता त्या नव्या पोराला ते वाटणार नाही, पण जुन्या माणसाच्या डोळ्यात पाणी येते. अरे काय कुठून कुठपर्यंत प्रगती झाली, त्याचा ऊर भरून येतोय. हे चांगलं होत आहे. ज्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत, मुलीच्या शिक्षणामध्ये पोरीला गावात जेवढी शाळा आहे तेवढं शिकवू, मी तू शिकवूच शकत नाही. एक, कारण उत्पन्न नव्हतं आणि तुला शिकवून करायचं काय ना, तू दुसऱ्याच्याच घरात जाणार आहेस ना. आता खेडेगावातला देखील पालक जमिनीचं तुकडं विकेल, पण माझ्या लेकराला मी शिकवणार. आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये ठेवायला देखील तो तयार होतो. मानसिकता किती बदलली आहे बघा. म्हणजे आज आपल्या देशात महिलांवरची अत्याचार, तिला होणारे त्रास, ही आकडेवारी मोठी आहे, पण तरी देखील घाबरून मुलीचं वडील असं म्हणत नाही, नाही 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 काय परिस्थिती अवघड आहे, कशाला ठेवू, असं नाही आहे. आता बदल झालाय. हे जे आहे ना, कौतुकाचा विषय. त्यात मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचं काम आपल्या देशातल्या महिलांनी केलंय. आता आपला जो भाग आहे शिक्षणातला, आमचं तर लातूरचं तर काय, लातूर पॅटर्न बघून बघतोय, पण लातूर जाऊ द्या हो, संपूर्ण देशात महाराष्ट्रात 10वी-12वीच्या किंवा कुठल्या ह्याच्यात पहिले येणारे कोण आहेत? गेले 15-20 वर्षाचा रेकॉर्ड काढा, पहिले येणारे फक्त मुली आहेत. पोरांचा नंबर 4था, 5वा, 10वा सगळे मुलीचे नंबर आहेत. कारण सिन्सिअरली काम करण्यात संधी त्यांना दिली गेली, त्याचे फायदे होत आहेत. स्त्री शिक्षणाचा एक मोठा लाभ आपल्या देशात आपण महिलांना देऊ शकलो. पण प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. म्हणजे एकूण सामाजिक सुधारणामध्ये म्हणजे राजा राममोहन रायने जे सतीची चाल बंद केली इथपासून, विधवा विवाह पुरस्कार इथपासून, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 75 वर्षामध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्यात, बदल चांगले झालेले आहेत. म्हणजे आता मागच्याच वर्षी एका ग्रामपंचायतीने कोल्हापूर जिल्ह्यातला एक ठराव केला, ग्रामसभा घेऊन, हिरवाड बहुतेक नाव त्या ग्रामपंचायतीचं. त्याने काय ठराव केला की विधवेला प्रतिष्ठा असली पाहिजे. विधवेला जो ज्या पद्धतीचं गावात वागणूक दिली जातं, अर्थात तो ठराव मांडला नाही, उपसरपंच होते, त्याला पाठिंबा दिला. कोल्हापूरच्या त्या ग्रामपंचायतीचं कौतुक झालं आणि महाविकास आघाडी सरकार आपला असताना सरकारने तो ग्राम विकास खात्यानं राज्यभर तो लागू केला. हे अतिशय चांगलं लक्षण आहे, पुढारलेपणाचं लक्षण आहे. हे जे बदल होत आहेत, हे बदल देखील आपण नीट टिपून घेतले पाहिजेत. ह्या जशा चांगल्या बाबी आहेत. मला भटके विमुक्त हा एक वंचित आणि असा मोठा आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता लमाण तांडा असेल, डोंबारी समाज असतील, हा किती मोठा विषय आहे. म्हणजे आपल्याकडच्या शेजारचा योगवाडीचा प्रकल्प आपण बघत असल्यामुळे आपल्याला विषयात माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. पण जे काही चालू आहेत आपल्याकडचे वसतिगृह, त्यांच्या सुविधा ह्या पुरेशा आहेत का? अजूनही अशी शिक्षणाविना फिरणारी किती लोकसंख्या आहे. म्हणजे आपल्याकडचा एक आरक्षणाचा विषय आहे. आंबेडकरांनी सुरू केलेलं आरक्षण, आपल्यातले बरेच जण विद्वान मंडळी म्हणतात किती वर्ष दिलं जाणार आहे, आमच्या बापजात्यांनी समजा केलं असेल, मग आमच्यावर अन्याय कशाला, अशी एक चर्चा आपण करतो. पण एक देश म्हणून आपण सर्वेक्षण केले का? मला सांगा की आरक्षण आपल्या देशात लागू केलं आणि त्या आरक्षणाचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन कसं झालेलं आहे. म्हणजे आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जेवायला गेल्यानंतर पहिल्या पंक्तीला किंवा तर बुफे सुरुवातीला जी गर्दी होते त्यानंच आपल्या ताटात वाढून घेते आणि काही वेळेला अशी स्थिती असते की संपले अन्न, दुसऱ्याला मिळतच नाही. आरक्षणाच्या बाबतीत देखील अशीच स्थिती आहे. शिकले, काही पिढ्या झाल्या, पोरगा कलेक्टर झालं, कलेक्टरचा मुलगा पुन्हा अजून संधी घेतोय. त्याला असं वाटत नाही की आपण आता कलेक्टर झालो तर आपल्या पोराला ही संधी नको, ज्याला मिळाली नाही त्याला संधी मिळाली पाहिजे. हे होत नाहीये. किमान याचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे, पण हे सर्वेक्षण आपल्याकडे झालं नाही. ही खंत आहे. ह्या गोष्टी पुढच्या काळात हे होण्याची अतिशय आवश्यकता आहे. किती गोष्टी झाल्या म्हणजे आपल्याकडे ओबीसी समाजाचा आरक्षणाचा एक विषय, म्हणजे मंडल आयोग जेव्हा आला
त्या मंडल आयोगाच्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे बिहारमध्ये जे आंदोलन झालं तिथून ते देशभर घातलं. त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत, दोन्ही आहेत. तोट्यांच्या पेक्षा देखील फायदे ते आहेत. ओबीसी समाजाला एक संधी मिळाली, त्यातनं अनेकांना शिक्षण झालं, आर्थिक लाभ झाला, नोकरीत संधी मिळाली. हा एक वर्ग सर्वांच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता सांगितलं असं जाते किंवा आर्थिक स्तरावरती आरक्षण व्हायला पाहिजे हा एक विषय मांडणारा एक मोठा वर्ग आहे. पण आपल्या देशातल्या एकूण पॉलिटिकल कंपल्शनमुळं या सगळ्या विषयाचा साधक बाधक चर्चा होईलच आणि असे निर्णय भविष्यात 50 वर्षानंतर तरी घेतली जातील की नाही हे सांगता येणं अवघड आहे. काय आहे की राजकीय पक्षांची स्थिती बघा. म्हणजे पूर्वी ह्या 75 वर्षाच्या काळामध्ये काय होतं, म्हणजे मोत्याचं नव्हतं झालं असं म्हणण्याची स्थिती आहे. पण म्हणजे सुरुवातीला एकच पक्ष होता, काँग्रेस पक्ष. काँग्रेस ही चळवळ होती, त्या चळवळीचं रूपांतर राजकीय पक्षात होतं आणि देशावर एक छत्री अमर होत काँग्रेसचा. म्हणजे विरोधक अगदी नाममात्र. पण आज काय झालंय, काँग्रेसची जागा आता भाजपने घेतली आणि भाजपची जागा पूर्वीच्या काँग्रेसने घेतली. छोटे छोटे पक्ष तरी एवढे आहेत की त्याची सोपं काम आहे, कोणालाही पक्ष काढता येतं. म्हणजे आपल्या देशातल्या अशा पक्षांचा आकडा काही हजारात आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रिया म्हणजे राजकारणातून जे समजा आपलं एकूण साध्य होईल. आता लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, आपला दुसरा अल्टरनेटिव्ह नाही, त्याच पद्धतीने जायचं आहे. निवडणुकीतून सगळं साध्य होईल ही कल्पना होती. प्रत्यक्षात आपण बघतो आहोत. म्हणजे गावच्या सोसायटीची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो, त्याचं स्वरूप दिवसेंदिवस कसं होतंय. म्हणजे एक काळ असा होता की आम्हाला 12,000 रुपयात आमदारकीची निवडणूक झाली असं सांगणारे लोक आहेत. आता 12,000 रुपये हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकी एका वार्डाचा खर्च देखील लाखाच्या पुढे आहे. पण तो कशासाठी होतो हे कोण माहिती आहे आपल्याला. आपण सगळे जण असल्यामुळे कुठं चालले आहेत. मग मत विकण्याच्या विषयामध्ये म्हणजे विकत मत घेणं. म्हणजे मागच्या आमच्या महानगरपालिकेच्या लातूरच्या निवडणुकीच्या वेळेला एका नगरसेवकाने निवडून आल्यावर त्यांनी किस्सा सांगितला की साहेब म्हणले मला एवढं वाईट वाटलं की माझ्याकडे लाईन मध्ये एक प्राध्यापक थांबलेले होते. माझ्या घरी 7 मतं आहेत. फक्त मी त्याला म्हणलं की सर तुमचं यादीत घेतो जरा दुसऱ्या जरा लोकांची पहिली जी यादी आहे ना आलेले त्यांचं जरा लवकर घ्या. म्हणजे ज्याला लाख रुपये पगार मिळतोय त्याला 500 रुपये 1000 रुपये मतासाठी घ्यावं वाटणं, तो स्वतः रांगेत थांबणं. काय मानसिकता ही, काय आम्ही हे करतोय. म्हणजे हा माणूस काय सांगेल. असाच प्राध्यापक शिक्षक कशी पिढी घडवणार. म्हणजे आपल्या समोरची जी आव्हान आहेत मी म्हणलं की दशा आणि दिशा. ही जी दशा आहे आता शिक्षणातले हा विषय आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ज्या पद्धतीचे संस्था चालक निर्माण झालेले आहेत गावोगावी की काहीच नाही, त्याला काहीच करायचं नाही. एकदा संस्था काढली जेवढी भरती करायची आता तो आकडा पूर्वी लाखात होता, आता सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला 50 लाख रुपये दिल्याशिवाय नोकरी नाही. मग त्याची पात्रता काय नाही हो. तू 50 लाख तू म्हणतो मी शिकवणार नाही, मी काय फुकट आलो का म्हणतो. त्याला शिकण्याचा विषयच नाही. शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या माणसाला वाटतं की पगार मला मिळतो हा टेबलवर बसण्याचा पगार आहे, काम करण्यासाठी नाही आहे. काम करायला वेगळे. कुठून कुठपर्यंतचे विषय चालले. म्हणजे एक काळ आपल्याला दिल्लीत अण्णा हजारे जेव्हा आंदोलनाला थांबले होते आणि सगळ्या चॅनलवरती दुसरं काही होतं का मला सांगा. देशभर रात्री गेलं संध्याकाळी आज काय आहे आणि असं वाटत होतं की हा आंदोलनातून काहीतरी असं होईल, निर्माण होईल आणि बदल होईल. झालं काय हो, केजरीवालची सत्ता आली. त्यांना फायदे घ्यायचे ते राजकीय फायदे घेतले. अण्णा कुठे आहेत, अण्णालाही कोणी विचारत नाही. आणि त्या वेळेला आपल्याला म्हणजे अशी उत्सुकता असणारी माणसं ती काय प्रामाणिक वगैरे होती असं काही नाही, सगळ्यांनाच वाटायचं. पण त्याला ह्या सगळ्या विषयात माझी काय अवस्था, मी काय करायला पाहिजे. बघा ह्या देशातल्या ह्या परिस्थितीमध्ये आपल्या देशात अशा स्थितीत देखील
किती चांगलं घडतंय आणि किती माणसं किती संस्था आहे हे देखील बघितलं पाहिजे आपण. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असलेल्या आनंदवनाचं बाबा आमटे सुधारणे, मग काय असेल हो माणूस, किती वर्ष किती मोठं काम उभं केलं. म्हणजे त्यांच्या तिसरी पिढी चौथी पिढी तिथं काम करते. कुष्ठरोग्याच्या जवळ जायचं कोणी धाडस करत नव्हतं. त्यांना एक सन्मान मिळवून द्यायचं काम बाबा आमटेंनी केलं की नाही. ही बाबा आमटे ही केवळ व्यक्ती राहिली नाही, ती संस्था झाली. अशा किती गोष्टी आहेत. म्हणजे कालच संघाचा विषय होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तर देशभरामध्ये प्रचंड काही लाखात संस्था आहेत काम करणारे, सामाजिक काम करणारे. आजूबाजूचं सुद्धा यमगरवाडीचा विषय आहे ना, तसं आमच्याकडे अनसरवाड्याला गोपाळ समाज म्हणतात. म्हणजे आपल्याकडचे सोप्या शब्दात डोंबारी समाज. संपूर्ण देशातलं ते पहिलं गाव आहे. 100 लोकांचं तिथं घर वसवलं आणि ते घर संघाने त्याला मदत केली. पण संघाचा हा प्रकल्प नंतर झाला. गावातल्या एका पोराला, नरसिंग झरे नावाचा मुलगा, त्याचे वडील वारलेले होते आणि स्वतःच्या शिक्षणाचे वांदे होते, हुशार होता. तर त्यांनी असं सांगितलं, मी दुसऱ्या म्हणजे लहान मुलांचे शिकवणे घेतो आणि माझं शिक्षण करतो. आई बिचारी मजुरी वगैरे करायची. शाळेतल्या एका खोलीत तो शिकवत होता मुलांना. म्हणजे तो होता 9वी 10वीला आणि 6वी 7वीच्या मुलांना शिकवत होता. खिडकीतून काही 7-8 पोरं आले, दगड मारायला लागले. मग हे बारका पोरग, मग त्यांनी सगळं ते कुठले मुलं आहेत चौकशी केली. मध्ये बसणाऱ्या पोरांना सांगितले आपल्याकडे ते झोपडपट्टीतले पोर आहेत, नवीनच आहेत. मग हा थोडा जरा धाडसी होता आणि त्यांनी तिथं जाऊन त्यांच्या आई वडिलांना सांगतो म्हणून तू गेला. त्या आई वडिलांना बघितलं तर त्याचे म्हणजे त्याला कळेच ना, कारण आई वडील दोघेही दारू पीत बसले होते. तो म्हणाला ज्यांना सांगावं असं गेलोय आपण, आता माझी जबाबदारी वाढली, मला ह्या पोराला शिकवलं पाहिजे असं त्या पोराच्या मनात आलं, नरसिंग झरेच्या. आणि त्यांनी सुरुवातीला त्यांच्या त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना तो शिकवायला लागला. त्यातून 100 लोकांना स्वतःचं घर मिळालं. आज त्या गावात ते पारंपरिक बँड वाजवतात. 22 बँड पथक आहेत. म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात टॉप बँड पथक कुठलं असेल तर अनसरवाड्याचं असेल. आता हे एका माणसाला वाटलं, मग त्याला कोणीतरी संघाचा प्रचारक भेटला आणि त्यातनं संघाने मदत केली. असे किती प्रकल्प आहेत. म्हणजे संघ एक संस्था झाली हो, कोणीच बरोबर नाही, एकट्याला वाटलं असं काम करणारे किती लोक आहेत आपल्या देशामध्ये. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, अनेक जण आहेत. म्हणजे प्रत्येक गावात पूर्वी होते मग की एखादे डॉक्टर, समजा आता आम्ही लातूरचा असल्यामुळे आमच्याकडे ते गोपाळराव पाटील ते खासदारकीला वगैरे उभे होते ना, त्या बालरोग तज्ञ होते. पण त्यांच्या जुनी मंडळी असं सांगतात की अशी गर्दी राहायची म्हणजे तिकडे. आता काही जणांकडे पैसे असायचे नाहीत, डॉक्टर साहेब पोराला दाखवायचा, हा मग दाखवा ना, काय अडचण आहे. नाही पैसे नाहीत म्हणतात, हे पुढच्या वेळेला दे ना, असं पटकन म्हणायचे. आता ही जी मंडळी आहे, आता हे कंपॅरिझन आपण बघतोय, असं पटकन म्हणणारे किती आहेत. आता वैद्यकीय म्हणून म्हणलं एक एक विषय एकेका व्याख्यानाचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातला विषयातला आपण बघतोय किती पैसे लागायला लागले. बरं सगळ्या तपासण्या कोणा काळजी करून ठेवली आपली. रुग्ण आणि डॉक्टरांचं जे नातं होतं पूर्वीच, ते आता शिल्लक राहिले का. आता ग्राहक आणि व्यापारी किंवा दुकानदार याचं जे नातं आहे ते डॉक्टरांचं नाही. मग कसं होणार. आता ते डॉक्टरांचं जो देव कुटुंब व्यवस्था, कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वी व्यवस्था आताची व्यवस्था काय असते ते बघा. म्हणजे आम्ही संपूर्ण जगाला दिशा देणारी संस्कृती असं अभिमानानं सांगतो. पण 45 वर्षापूर्वी आपल्या देशात एका रांची इथे एक वेड्याचं इस्पितळ आहे. त्या वेड्याच्या इस्पितळातली संख्या वाढायला लागली दिवसेंदिवस. 45 वर्षापूर्वी सांगतो मी. दिवसेंदिवस संख्या का वाढती आहे याचं संशोधन करण्यासाठी, सर्वे करण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने तो सर्वे केला आणि तो जाहीर केलाय. 45 वर्षापूर्वी त्यांनी केलं की अरे हॉस्पिटल भरले, त्या आवारामध्ये लोक आहेत. मग त्यांनी माहिती घेतली, विचारलं
ते म्हणाले कोणीतरी 20 वर्षापूर्वी आपल्या आईला, बहिणीला, भावाला ऍडमिट केलं होतं. आता ते दुरुस्त झालेत. आम्ही पत्ते काढून त्यांना कळवलं की तुमची आई ही दुरुस्त झालेली आहे, तुम्ही घेऊन जा. वडील दुरुस्त झाले, घेऊन जा. घेऊन जायलाच कोणी येणार आता. आणि त्यामुळे तिथली संख्या वाटते. हे 45 वर्षापूर्वीच सांगतोय मी. आणि आम्ही जगातली सर्वात चांगली संस्कृती आपली आहे असं सांगतो. ही कुठे आहे? हे का होत आहे? कारण ह्या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही आत्मकेंद्री बनलो आहोत. आता फक्त एकटा म्हणजे आई वडील कुटुंब ह्या ज्या व्यवस्था होत्या, विभक्त कुटुंब झाले, त्याची काळाची गरज असेल. पण तिथून काय नवरा बायको. आता नवरा बायको तर देखील दोघांचे एकत्र कुठे विचार करायला लागले. नवरा नवऱ्याचा विचार करते, बायको बायकोचा विचार करते. तू गेला सोडत. हे कुठं जाणार आहे? म्हणजे ह्या ज्या विषयामध्ये आहे ना, आता जी जुनी पिढी जे 60च्या वरचे आहेत ना, त्या माणसाचं एक तर थोडं आता निवांत राहते, तुझं डोकंच काम करते. आपले प्रश्न डोक्यात आले नाही, भुगाच पडते त्याचं. काय करावं बाबा, कसं होईल, काय नाही. अर्थात आपल्या विचार करणं, चिंता करणं काही सुधारणा होणार नाही. आता हे जसं आहे यातलं उदाहरण सांगतो. आता आपल्या प्रत्येक गावामध्ये, म्हणजे शहरामध्ये, गावात मिळतच नाही, धुणे भांडे करणाऱ्या बायकांचा एक मोठा वर्ग आहे. प्रत्येक गावात रोजगारासाठी करणाऱ्या. आता त्याचं समजा अजून सर्वे कोणी केले, सहज जरी म्हणलं ना, ती धुणे भांडे का करते बाई? कारण नवरा व्यसनाधीन आहे, तो काही करत नाही आहे. मुलांचं शिक्षण मी काही केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ती बाई पुढे आली आहे. आणि नवरा दारू पिणार आहे, रोज हिनं काम करून आल्यावर पुन्हा पिते, हेल मारते बाईला, तरी देखील दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठीच हे करणारी. म्हणजे बघ कुटुंब व्यवस्था म्हणतो नाही. म्हणजे आमच्याकडं आम्ही मायबापाला विचारणार, कुणालाच विचारणार, आणि ती बाई अशा नवऱ्याला देखील सांभाळती आहे. आता त्याच्या पुढचं सांगतो मी. आमच्याकडे काय झालं की लातूरमध्ये ह्या कोरोनाच्या काळामध्ये एका भांडेवालीच्या बाईच्या मुलाला कॅन्सर झाला आणि कॅन्सरमध्ये त्याचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्या बाईकडे अंत्यसंस्कार करायला देखील पैसे नव्हते. किती असणार पैसे बिचारे? कारण त्या कोरोनाच्या काळात लोक बायका सोडून देत होते भांडवले, लोक आमचा आम्ही करतो, आपण सगळ्यांनी अनुभवलाय. तर धुणे भांडे काम करणाऱ्या बायकांनी पैसे गोळा केले, 300-300 रुपये, आणि त्या बाईला तो जो काही लागणारा खर्च आहे सामूहिक तत्वावरती देऊन दिला. आता हे उदाहरण ऐकल्यानंतर आम्ही काय करतो? तथाकथित त्यांच्या मनाने तर आपण चांगले पैसे कमवणार आहेत की नाही. आम्ही सामाजिक कॉन्ट्रीब्युशन काय? ही देशाची विदारक स्थिती आहे. ही देशाची स्थिती बदलण्यासाठी प्रथम पुरुषी एक वचनी मी काय करतोय हा कोणाला उत्तर स्वतः आपल्याला विचार करतो. मला ज्या क्षेत्रात रुची आहे त्या क्षेत्रात काहीतरी 1% केवळ पैसे दिले पाहिजे असं नाही, वेळ देतो का? म्हणजे किती गोष्टी करता येण्यासारख्या आहेत की आता संवाद हरवत चालेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पैसे कमवण्यासाठी. तर पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये आता मला माहित नाही, इथं पण असेल, 1 तास मुलाला फक्त गोष्ट सांगायची, महिन्याला 500 रुपये. असे व्यवसाय करणारे त्यांच्याकडे 100 लेकर अशी रांगेत आहे. त्याला नाही आता फुल झालं म्हणून सांगते, त्याला स्वतःची जागा आहे नाही, कुठेतरी गार्डन मध्ये बसतोय. हा व्यवसाय आहे. आणि आजी आजोबाला, मायबाप समजा कामात आहे, आजी आजोबाला आपल्या नातवानं समजा जर एखादी गोष्ट सांगावं तरी किती आजी आजोबा आपल्या नातवाला गोष्ट सांगतात किंवा त्याच्याशी संवाद साधतात. मग आजी आजोबा म्हणून घ्यायचा, मायबापचं पुढचं म्हणतो, आजी आजोबा म्हणून घ्यायचा अधिकार आहे का आपल्याला? आणि तुम्ही आजोबा तुम्हाला कोणी कोणी सांभाळलं? मावशी, मामा, काका, किती किती जण, काही संबंध हो. जे खेडेगावातले लोक आहेत, खेडेगावात पूर्वी असं होतं की गावात एक जर नवीन पाहुणा आला त्याची चौकशी, कुठून आला आणि चहा पिण्याशी जायचं नाही बरं का, असं 10 जण सांगायचे. आता ज्याच्या घरी गेले त्यांना देखील चहा म्हणजे विचार करण्याची गॅरंटी नाही. हे जे बदल झालेत, या बदलात आजही मी जे म्हणालो ना, मुद्दाम जाणीवपूर्वक सांगितलं की काही
चांगल्या बाबी पण घडत आहेत आणि त्या चांगल्या बाबीकडे देखील आपण लक्ष देण्याची गरज आहे. हा विषय आपण चर्चा करू तेवढा कमी आहे. म्हणजे कितीतरी विषय आहेत म्हणजे ज्या विषयामध्ये आपण म्हणजे आता समजा मोठी बंद आहेत, अनेक गोष्टी आहेत. यांच्यासाठी काय सरकार करताय का, स्वयंसेवी संस्था करतायत का, मला काय करता येईल. आता आपण बघतो त्या सरकारने म्हणजे पूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे काँग्रेसच्या सरकारने 2014च्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली की गरिबांना आम्ही 2 रुपयाने गहू 3 रुपयाने तांदूळ देऊ. त्यांची कल्पना अशी होती की ही घोषणा करायची, ही घोषणा आपण पुन्हा सत्तेत बघू, कारण त्यांना अंदाज आला होता आपण सत्तेत येत नाही आणि दुसरा माणूस जर इम्प्लिमेंट करू शकला नाही तर त्याची सत्ता जाते. असं साधं पॉलिटिकल त्याचं गणित होतं. आता झालंय काय, गावोगावी हे जे फुकट धान्य मिळते 2 रुपये 3 रुपये ह्याचे, त्यामुळे समस्या काय झाली बघा. धान्य किती टक्के लोक हे धान्य घरी खातात. मी याची एक माझ्या वर्तमानपत्रामध्ये अर्धपान बातमी केली होती. काय बातमी सांगतो, रेशनच्या दुकानामध्ये माल दिला, त्याच्या 3ऱ्या दिवशी गावामध्ये एक टेम्पो फिरतो आणि तो ज्याला माल विकायचा आहे तांदळाचे तिकडून घ्यायचं आणि इकडे द्यायचं. 2 रुपयाच्या तांदळाला त्याला 15 रुपयानं भाव मिळतो आणि तो खाताना 30 रुपयाचा खातो. तो खातच नाही हे 2 रुपयाचं. म्हणजे लातूरच्या मार्केटमधून, लातूरच्या बाजारपेठेमधून दररोज 3 ट्रक तांदूळ आणि 5 ट्रक गहू जात होता. मी त्याची माहिती घेतली. आमच्या बाजार समितीच्या सभापतीला विचारलं की आपल्याकडे तांदूळच होत नाही, हे जाते कुठून. ते सभापती पण गेले घाबरून, इतके दिवस त्यांना ह्याच्याकडे बघितलंच नव्हतं. मग त्यांनी चालू केलं विचारायला, काय रे बाबा हे काहीतरी 4 दिवस तरी थांबवा. म्हणजे काय होतंय काय, म्हणजे आपण सुधारणा करण्यासाठी करतो आहोत आणि त्याची एक पॅरलल यंत्रणा आपल्याकडे कशी कार्यरत आहे. मग ह्यातनं आमची प्रगती होते का परागती होते, आम्ही कोणत्या दिशेने चालतो, या सगळ्या विषयामध्ये कोणीही हे पॉलिटिकल आहे, हे राजकीय असते. कशाला बोला बाबा, आपल्याला काय करायचं बाबा. आपण सगळे भूकंपग्रस्त भागातले आहोत, त्यावेळेला आपण अनुभव किती गोष्टी, किती योजना, किती मोठ्या गोष्टी घडल्या, मदत देताना काय झालं आणि त्या किती जणांनी अशी मदत नाकारली याची किती आकडा आहे, फार कमी. ही जी एकूण अर्थात कसं आहे की आपला देश मोठा आहे, 135 कोटी ची लोकसंख्या. म्हणजे आता आपल्याकडे काही जण सांगतात कसं व्हायला पाहिजे माहितीये का, इस्रायल सगळं व्हायला पाहिजे. तर इस्रायलमध्ये काय माहितीये, तिथल्या प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी 2 वर्ष सैन्यामध्ये दाखल व्हावं लागतं. तू डॉक्टर राहा, तू इंजिनियर राहा, तू काही राहा, 2 वर्ष तू सैनिक म्हणून काम करायला पाहिजे. माझं किराणा मालाचं दुकान आहे, माहिती 2 वर्ष राहायचं. सगळ्यांनी, महिला पुरुष, हे तिथं होतं. लोकसंख्या छोटी, त्या देशावरती आक्रमण करणारे विरोधकांचं एकूण सगळं शत्रू राष्ट्र भरपूर आहेत. ते ठीक आपल्या देशात शक्य आहे का. आपल्या देशामध्ये अहो तर म्हणजे मिलिटरीत काम करणाऱ्या लोकांचा तोही एक अजून मोठा विषय. त्या सगळ्या हे ना अनेकांना त्यांच्या प्रश्नासाठी झगडत राहावं लागतं. म्हणजे मिलिटरी मधून काम करून जो माणूस येतो वेगवेगळ्या धुंदीमध्ये काम करतो, पण जेव्हा 35व्या वर्षी रिटायर होऊन तो येतो तेव्हा या समाजात त्याला राहणं अवघड होऊन जाते. आम्ही बघितले की त्याला समजा नोकरी पाहिजे, कुठं नोकरी म्हणजे कोणती, त्याला वॉचमन शिवाय नोकरीच करता येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं डोकंच सटकतं, त्याला ते सहन होत नाही. काय म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय करता येईल. मला असं वाटतं की आपण सगळेजण म्हणजे सुज्ञ आहात. हा विषय मी फक्त जी सुरुवात केली, ह्या विषयात प्रत्येक जण ह्या विषयाचा अभ्यासक आहे. फक्त गरज आहे ती कार्यप्रवणतेची. आपण या विषयात आपापल्या परीनं एखादा छोटासा संकल्प, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले, मला या देशासाठी काही करता येईल का, असा आपण संकल्प करून पुढचे काही दिवस वर्ष हे जर करू शकलो तर हे नक्कीच ही देशभक्ती आहे. बघा, पूर्वीच्या काळामध्ये देशासाठी मरण्याची गरज होती,
आता देशासाठी मरण्याची नाही, देशासाठी चांगलं जगण्याची गरज आहे. आज देशात आदर्श नाही असं आम्ही म्हणतो. तुम्हाला आदर्श व्हायला कोण रोखलंय? तुम्ही आम्ही समजा आदर्श आपण व्हायचं असं कोणी रोखलंय का? कोणी विरोध केलाय का? गडबड आहे ती इथेच. कारण लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, हे आपल्या सगळ्या देशात घडतंय. हा संकल्प या निमित्ताने जर करता आला तर काही ना काही ह्याचं सार्थक झालं आणि तरुण भारतने ज्या उद्देशाने ही व्याख्यानमाला घेतली त्याचा एक काही 0.00% मध्ये उपयोग झाला असं म्हणता येईल. आपण गणेशोत्सवाच्या काळात 6 वाजताचं व्याख्यान सुरू झालं 7:30ला, तरी देखील तुम्ही तासभर थांबलात आणि कोणीही उठून गेलं नाही. ते 2 वक्ते त्यांना जायचं होतं, पण शांतपणे आपण ऐकलात. मी काय असा काय फारडा वक्ता फार काही स्पेशल सांगितलं नाही, तरी देखील ऐकून घेतलात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. नंदकर सरांचा खूप मोठा अभ्यास या विषयामध्ये आहे. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आणि त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यामधून आपण त्यांचे विचार नेहमीच ऐकत असतो. परत एकदा व्याख्यानमालेच्या दुसरं पुष्प गुंफल्याबद्दल त्यांना व्याख्यानमालेच्या संयोजकाच्या वतीनं धन्यवाद. यानंतर आभार मानण्यासाठी तरुण भारतचे व्यवस्थापक राजाराम दैनिक तरुण भारत चॅनल व रूपामाता उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे वक्ते माननीय आमचे गुरुवर्य पंडितजी नंदकर साहेब यांनी अमृत महोत्सवानंतर स्वातंत्र्याची दिशा व दशा याविषयी जे विश्लेषण सर्वांना उत्तमरित्या योग्यरित्या केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे तरुण भारतच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या कार्यक्रमास माननीय खासदार साहेब ओमराजे निंबाळकर साहेब उपस्थित राहिले. त्याचबरोबर मकरंदराजे निंबाळकर साहेब व माननीय सन्मान्य व्यासपीठावर गुंड साहेब हे सर्व उपस्थित राहिले. त्याबद्दल मी दैनिक तरुण भारतच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच उपस्थित असलेले सर्व मान्यवर व श्रोते एवढा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला त्यांचं ऐकून घेतात त्याबद्दल दैनिक तरुण भारतच्या वतीने आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो व माननीय सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवरांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम इथेच थांबला असं जाहीर करतो. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.